अनेक लोक आल्यानं आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे असं म्हटलेलं आहे देशमुख कुटुंबियांनी। आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत सोबत राहणार असा सर्वांनी शब्द दिलाय असं देखील त्यांनी म्हटलंय। आरोपींना लवकर अटक करा, त्यांना फाशी द्या अशी मागणी देशमुख कुटुंबियांनी केली आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन दिलं, मोर्चा झाला, काय एकंदरीत भूमिका आहे? सर्वांनी या मूकमोर्चाच्या माध्यमातून ज्या भावना आहेत, जो समाजाचा आक्रोश आहे तो मांडण्याचा प्रयत्न केला आणि देशमुख कुटुंबियांना जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत सोबत राहायची सगळ्यांनी शब्द दिला आणि आम्ही पण तेच मागत होतो। त्यासाठी सगळा 18 पगड जातील समाज आज आमच्या कुटुंबासोबत आहे। या आमच्या दुःखाच्या काळात की सर्वांनी दाखवून दिलं की आम्ही तुमच्या पाठीमागे आहोत आणि आम्हाला पण हेच पाहिजे होतं, तुमच्या सर्वांची साथ आम्हाला पाहिजे होती या लढ्यामध्ये। आणि ती आज मोठ्या संख्येने लोक होते आणि म्हणजे आता हे असंच पुढील काळात पण तुम्ही आमच्या सोबत राहा आणि मी सरकारला एवढीच विनंती करते की आरोपींना लवकरात लवकर अटक करा किंवा फाशी द्या, पण हे तर तुम्ही करा, नाहीतर माझ्या वडिलांना तरी वापस आणून द्या। कॅमेरामन विनोद हुनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड।